व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व देश बांधवांना माझा नमस्कार। आज मी एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांच्या संस्कारामुळे या महाराष्ट्राच्या मातीला स्वराज्य नावाचे लेणे लाभले। त्या म्हणजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ। मुजरा माझा जिजाऊला जिने घडविला राजा, काळजात आजही आहे माझ्या शुभांचा गाजा। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे एक शूर सरदार होते। बालपणापासूनच जिजाऊंना युद्धकला, राजकारण आणि समाजकारण यांचे बाळकडू मिळाले होते। त्या काळी आपल्या महाराष्ट्रावर परकीय सत्ताचे अत्याचार सुरू होते। आपली मंदिरे पाडली जात होती, आया बहिणींची अब्रू धोक्यात होती आणि रयत पिसली जात होती। हे पाहिले जिजाऊंनी त्यांनी फक्त दुःख व्यक्त केले नाही तर हे चित्र बदलण्याचा संकल्प केला। जिजाऊंचे सर्वात मोठे कार्य म्हणजे शिवबा घडवणे। शहाजीराजे कर्नाटकात असताना जिजाऊंनी पुण्याची जहागिरी सांभाळली। त्यांनी बाल शिवबांना रामायण महाभारतातील शौर्य कथा सांगितल्या। त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली। केवळ तलवार चालवणे म्हणजे शौर्य नव्हे, तर तलवार रयतेच्या रक्षणासाठी चालली पाहिजे हा विवेक जिजाऊंनी शिवरायांना दिला। जेव्हा शिवरायांनी अफजल खानाचा वध करण्याचा निर्णय घेतला तेव्हा जिजाऊंनी डगमगून न जाता अतिशय धैर्याने स्वराज्याची धुरा सांभाळली। जिजाऊ नसत्या तर शिवाजी घडले नसते आणि शिवाजी महाराज नसते तर आज आपण हे स्वातंत्र्य दिवस पाहू शकलो नसतो। पुत्र असावा शिवाजी सारखा हे स्वप्न तुम्ही